हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी नंदाने तेजस्विनीला रंगेहात पकडलंय. नंदाला समजलंय की तेजस्विनी कोठे आहे, परंतु आपल्याला पुढे काय घडलं हे माहीत नाहीये. आणि मग नंदा घरी पोहोचली. सरकार दारू पीत बसली होती. नंदासुद्धा दारूच्या नशेत होती. आणि मग नंदाने सरकारला सांगितलंय की तेजस्विनी जिवंत आहे, मी तिला भेटून आलीये. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसला. आणि मग सरकारने नंदाच्या डोक्याला बंदूक लावली आणि नंदाला जाब विचारला, सांग तेजस्विनी कोठे, तेजस्विनीचा पत्ता सांग. मग आता नंदा तेजस्विनीचा पत्ता सांगणार का, किंवा या सरकारला तेजस्विनी जिवंत आहे हे सांगण्यामागे सुद्धा नंदा आणि खऱ्या तेजस्विनीचा काही प्लॅन आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच गौतम आणि सखी दोघे किचनमध्ये असतात. सखीची आधीच उपवासामुळे चांगली वाट लागलेली असते आणि गौतम हा तिला उर्मिलाच्या पहिल्या निर्जळी उपवासाची गोष्ट सांगत असतो. उर्मिलाने आधी कसा हट्ट धरला होता की तिला निर्जळी उपवास ठेवायचा आहे. मग तो हट्ट धरल्यानंतर जेव्हा दुपार झाली तेव्हा तिचे कसे हाल झाले. ती मला कोल्ड्रिंक मागत होती, चहा कॉफी मागत होती. हे सगळं गौतम हसून हसून सांगत असतो आणि सखीला त्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो. सखीला खूप भूक लागलेली असते. सखी म्हणते काका, म्हणजे मनातल्या मनात म्हणते, काका येथे मला किती भूक लागली आहे आणि तू मला काय निर्जयी उपवासावरून लेक्चर देतोय, मला नाही ऐकायचं आहे ते. पण सखी हे मनात म्हणते. त्यामुळे गौतमला हे काही ऐकू येत नाही आणि गौतमची बडबड सुरूच असते. गौतम म्हणतो, अरे हो, येथे तर मी पाणी प्यायला आलो होतो. गौतम फ्रीजमधून पाण्याची बाटली बाहेर काढतो. सखी मनातल्या मनात विचार करते, खूप भूक लागली आहे, खूप भूक लागली आहे, काय करू ते काही कळतच नाही आहे. गौतम पाणी पितो आणि सखीला म्हणतो, सखी चहात दूध थोडं जास्त टाक, ते वातावरण छान झाले ना, मस्त पाऊस पडतोय, तर चहा प्यायची मज्जाच काहीतरी वेगळी आहे. आणि खरंच चहाचा किती सुगंध येतोय ना. हे सगळं ऐकून सखीला सुद्धा चहा पिण्याची खूप इच्छा होते. आता उपवासामध्ये चहा पिऊ शकतात, पण सखी काही पित नाही. आणि गौतम तिच्यासमोर खाण्याचं पिण्याचं खूप कौतुक करत असतो. आणि तेवढ्यात सखी थोडी दूर जाते आणि गौतमचं लक्ष तिच्या पायातील पैंजणावर जातं. आणि गौतम लगेच ओळखतो की सखीचे हे पैंजण नवीन आहेत. गौतम विचारतो, अरे वा, पायातील पैंजण नवीन दिसत आहे, गिफ्ट मिळालं का कान्हाकडून? सखी सांगते, हो काका, आज कान्हाने मला गिफ्ट दिलंय. हे ऐकून गौतमला खूप आनंद होतो आणि गौतम म्हणतो, हा नवऱ्याकडून गिफ्ट, ते सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी, छान छान. हे ऐकून सखी खूप लाजते आणि म्हणते, काय काका, तू सुद्धा मला चिडवतोय का? तर गौतम म्हणतो, नाही, पण मला खरंच खूप आनंद झाला आहे. कान्हाने आज तुला गिफ्ट दिलंय, याचा अर्थ कान्हाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे सिद्ध होतं. सखी स्माईल करते, लाजते आणि मग गौतम विचारतो, कितीला आहे? तर सखी विचारते, काय? गौतम म्हणतो, अगं कितीला आहे? सखी विचारते, काय बोलतो काही कळतच नाहीये. तर गौतम म्हणतो, अगं कितीला घेतले हे पैंजण? भाव उतरलेत ना सध्या सोन्याचे, म्हणून विचारलं. तर सखी मनात विचार करते, सोन्याचे भाव उतरलेत, पण माझ्या भुकेचा भाव चढलाय ना, खूप भूक लागली आहे मला. हे सगळं ती मनातच बोलत असते. आणि गौतमला चक्क तिथे एक टोस्टचा बॉक्स दिसतो आणि गौतम टोस्टचा डबा घेऊन येतो आणि सखीसमोर हा टोस्ट बाहेर काढतो. सखीला त्याला जाणून बुजून असं करायचं दिसतंय आणि गौतम तिला लहानपणीची आठवण सांगतो. सखी, तुला माहिती आहे का, जेव्हा लहानपणी ना असा छान पाऊस व्हायचा, आमची आईसुद्धा असाच गरमागरम वाफाळता चहा बनवायची आणि मग आम्ही असा टोस्ट घ्यायचो. त्या टोस्टवर दुधातली मलाई टाकायचो आणि मग मस्तपैकी ती मलाई हा त्या चहाच्या टोस्टमध्ये बुडून, वा वा वा, काय भारी वाटायचं. आणि त्याचं हे सगळं वर्णन ऐकून सखीची भूक आणखीनच वाढते. सखी म्हणते, हो, खूप छान, खूप छान. गौतम म्हणतो, सखी तुला टोस्ट चहा वगैरे सगळं आवडतं ना? सखी म्हणते, हो हो, आवडतं ना, आवडतं ना. गौतम म्हणतो, आणि या पावसाच्या दिवसात तर किती छान वाटतं, खूप खाण्याची इच्छा होते ना. सखीला खूप त्रास होत असतो. सखी पुटपुटते, काका तुला काय सांगू, किती भूक लागली आहे, पण आता मी नाही खाऊ शकत. तर गौतम तिला म्हणतो, सखी चहा, टोस्ट
आणि त्यावर मलाई, म्हणजे असं डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखंच वाटतं. असा पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस पडतोय, त्यात गरमागरम वाफाळता चहा, हातात हा टोस्ट, त्यावर दुधाची साय, आणि मग त्या चहामध्ये हा टोस्ट बुडवून खायचा. वा 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 वा, माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय. आणि गौतमचं हे वर्णन ऐकून सखीच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असतं. तेवढ्यात गौतमला एक कॉल येतो. गौतम कॉलवर बोलण्यात बिझी होतो, थोडासा दूर जातो. सखी लगेच या डब्यातून एक टोस्ट बाहेर काढते, पण तेवढ्यात गौतम परत येतो आणि सखी त्याला हा टोस्टचा डबा देऊन टाकते. गौतम तेथून निघून जातो. सखी म्हणते, काका, तू येथे स्वतः खायला आला होता की मला त्रास द्यायला आला होता तेच कळत नाहीये. मला त्या हाफ चड्डीमुळे उपवास ठेवावा लागतोय. आता तर फक्त दुपारच झाली आहे. कधी संध्याकाळ, कधी रात्र होईल, कधी हा उपवास संपेल, तोपर्यंत मी जगेल की नाही हाच प्रश्न सखीला पडतो. सखीला खूप भूक लागलेली असते, पण सखी विचार करते, आता एवढा वेळ वाट पाहिली आहे तर उपवास पूर्ण करते, त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. नाहीतर पुन्हा चोरून खाण्याचा प्रयत्न करेल आणि परत कुणी आलं तर माझी चांगली फजिती होईल. त्यामुळे सखी गप्प बसते. आणि इकडे तेजस्विनी तिच्या त्या घरी साडी वाळवत घालत असते. आणि वाळवत घालत असताना त्याच वेळेस चक्क कान्हा या बाळाच्या आईला घेऊन तेथे पोहोचतो. आणि कान्हाची नजर तेजस्विनीवर पडण्याआधीच तेजस्विनीची नजर कान्हावर पडते आणि तिला कान्हा दिसतो. त्यामुळे तेजस्विनी खूप घाबरते आणि लगेच भिंतीच्या आड लपून बसते. कान्हा या गाडीतून खाली उतरणार त्याच्या आधीच ही बाई बाळाला घेऊन गाडीतून खाली उतरते आणि आपल्या खोलीकडे जात असते. तेवढ्यात कान्हा सुद्धा गाडीतून खाली उतरतो आणि या बाईला थांबवतो आणि विचारतो, ताई, तुम्ही येथेच राहतात का? कारण याआधी सुद्धा मी येथे येऊन गेलोय. तेजस्विनी हे सगळं ऐकत असते, पण ही बाई कान्हाला खोटं सांगते. नाही दादा, मी या बिल्डिंगमध्ये नाही राहत. या बिल्डिंगच्या मागे एक बिल्डिंग आहे, मी तेथे राहते. आता ही बाई का खोटं सांगतेय हे तिलाच माहीत. कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या. ही बाई बाळाला घेऊन तेथून निघून जाते आणि कान्हा या बिल्डिंगकडेच पाहत असतो. तेजस्विनी खूप घाबरलेली असते. कान्हाने मला पाहिलं तर नाही ना, त्याला संशय तर आला नाही ना, अशी भीती तिला वाटत असते. पण कान्हा या बिल्डिंगकडेच पाहत असतो. आणि तेवढ्यात कान्हाची नजर या साडीवर जाते. तेजस्विनीची साडी. तेजस्विनी जेव्हा घरी आली होती तेव्हा ती नेहमी हीच साडी नेसायची. आणि कान्हा या साडीकडे पाहतो. कान्हाला संशय येतो, ही तीच साडी आहे, पण सारख्या साड्या असू शकतात. त्यामुळे कान्हा जास्त काही विचार करत नाही. अपर्णा ही गाडीतच बसलेली असते. अपर्णा सुद्धा गाडीतून बाहेर येते, कान्हाजवळ येते आणि विचारते, काय झालं कान्हा, कसला विचार करतोय? तर कान्हा अपर्णाला सांगतो, मी याआधी सुद्धा येथे येऊन गेलोय. अपर्णाला आश्चर्य वाटतं. ती विचारते, तू येथे कधी आला होता? कान्हा सांगतो, तुला ते आठवतंय का, सखीला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं होतं आणि ज्या बाईने तो मासा विकला होता त्या बाईला शोधत शोधत मी येथेच आलो होतो. ती बाई मला येथेच सापडली होती. कान्हाला झालेला सगळा प्रकार आठवतो की तो याच घरी आला होता, सरकारला धप्पा म्हणाला होता, मग त्या बाईला पकडलं होतं. कान्हा हे सगळं अपर्णाला सांगतो. तेजस्विनी हे सगळं ऐकत असते. अजूनही ती भिंतीच्या मागेच लपलेली असते. अपर्णा म्हणते, चल मग आता घरी जाऊया. हे दोघेही गाडीत बसतात आणि कान्हा गाडी रिव्हर्स घेऊन तेथून घरून निघून जातो. आणि मग तेजस्विनी ही पाहते की कान्हा निघून गेलाय. तेव्हा कोठे तिला बरं वाटतं की हो, कान्हाने मला नाही पाहिलं. आता तसं विचार करायला गेलं तर तेजस्विनीने लगेच कान्हाला हाक मारून बोलून घ्यायला पाहिजे होतं. जर कान्हाच्या हाती तेजस्विनी लागली असती तर सगळं चांगलंच झालं असतं. पण आता जर नंदाने सरकारला सांगितलं तेजस्विनीचा खरा पत्ता तर तेजस्विनीची वाट लागणार यात शंका नाही. आता सरकार आणि नंदा या दोघी मिळून तेजस्विनीला शोधतात की कान्हा आधी पोहोचतो हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. पण तेजस्विनीने कान्हापासून स्वतःला का लपवलं हे काही कळायला मार्ग नाहीये. आणि मग ही बाळ घेऊन आलेली बाई तेजस्विनीजवळ येते. तेजस्विनी विचारते, काय ग, बाळाला तर बरं वाटतंय ना, डिस्चार्ज दिला का? आणि ती माणसं कोण होती जी तुझ्याबरोबर आली होती? तर ही बाई सांगते, ताई, आता बाळ बरं आहे आणि ती माणसं खूप चांगली माणसं आहेत. त्यांनीच बाळाच्या हॉस्पिटलचं बिल भरलं. हे ऐकून तेजस्विनीला आश्चर्य वाटतं. ती विचारते, बिल का भरलं त्यांनी? मी तर तुला माझी सोन्याची अंगठी दिली होती ना. ही बाई सांगते, ताई, मी ती अंगठी विकली आणि त्यातून एवढे पैसे पण मिळाले, पण हे पैसे ना पाण्यात भिजले, त्यामुळे हॉस्पिटलवाले घ्यायला तयारच नव्हते. तेवढ्यात ते दादा देवासारखे धावून आले. त्यांनी हॉस्पिटलचं बिलही भरलं आणि मला घरी सुखरूपसुद्धा सोडलं. हे ऐकून तेजस्विनीलाही आनंद होतो. ती म्हणते,
चांगली गोष्ट आहे. जा तो बाळाला झोपू नये. आणि ही बाई तेथून निघून जाते. मग तेजस्विनी ही आरशासमोर येते. तेथे साईबाबांचा फोटो असतो आणि ती या साईबाबांच्या फोटोला हात जोडून म्हणते, बाबा, या सगळ्या संकटातून तू आम्हाला वाचवलंस. तुझे खूप खूप धन्यवाद. बाळाला बरं वाटलं. तसंच माझ्या सखीला सुद्धा सुखरूप ठेव. तेजस्विनी ही डोळे बंद करून प्रार्थना करते आणि मग डोळे उघडते आणि तेवढ्यात तिला आवाज येतो, एड्यांची जत्रा मेली. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो आणि तेथे पोहोचते नंदा. तेजस्विनी मागे वळून पाहते. नंदाला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदा मात्र तिच्याकडे पाहून स्माईल करते. आता तेजस्विनीच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत त्यावरून तर असं दिसतंय की तेजस्विनीला नंदाला पाहून जबर धक्का बसलाय. पण नंदाच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहेत त्यावरून असं दिसतंय की या दोघी एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप काळापासून आहे. तेजस्विनी म्हणते, आई. आणि नंदा तिला उत्तर देते, सोन्याचं अंड देणारी कोंबडी शेवटी सापडलीच. म्हणजे नंदा ही तेजस्विनीकडून मला सोन्याचं अंड मिळेल अशी अपेक्षा करतीये. म्हणजे या दोघींमध्ये आणखीन काहीच संभाषण झालेलं नाहीये. फक्त त्यानंतर नंदा आपली सुपारी तोडते आणि सुपारी खाते आणि तेजस्विनी तिला पुन्हा एकदा आई अशी हाक मारते. त्यामुळे नंदाला खूप राग येतो आणि नंदा तोंडात घातलेली सुपारी थुकून टाकते. आता नंदा आणि तेजस्विनी या दोघींचा काय संबंध? आता दोघी आई मुली तर आहेत, पण या अपघातानंतर तेजस्विनीला वाचवणारी नंदाच होती का? आणि ही या दोघींची पहिली भेट आहे की आधीसुद्धा दोघी भेटलाय हे काही कळलं नाही. यापुढे या दोघींमध्ये काय बोलणं झालं ते कळलं नाही. आणि जर नंदा म्हणतीये की सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली आहे, मग नंदा ही फायदा उचलणार का तेजस्विनीचा? आणि नंदाला हे कसं कळलं की तेजस्विनी येथे? याचंही उत्तर मिळालं नाहीये. हे खूप मोठं रहस्य आहे जे आपल्याला पुढे जाऊनच कळेल. आणि हा सीन तेथेच संपतो. पाहता पाहता रात्र होते. सखी तिच्या रूममध्ये असते आणि आरशाकडे पाहत बसलेली असते. भुकेमुळे तिची अवस्था आणखीन वाईट झालेली असते. तेवढ्यात कान्हा घरी पोहोचतो आणि सखी समोर येतो. सखी मागे वळून पाहते तर कान्हा दचकतो. सखी विचारते, काय झालं? कान्हा म्हणतो, सकाळी मी गेलो तेव्हा तुम्ही सावित्री होता आणि आता तुमची दुर्गा झालीये. काय झालंय तुम्हाला? सखी चिडून म्हणते, मला भूक लागलीये, खूप जास्त भूक लागलीये आणि मला त्रास होतोय. कान्हा म्हणतो, हो, तुम्ही आता उपास ठेवलाय मग त्रास तर होणारच. आणि तेवढ्यात कान्हा जोरात ढेकर घेतो. सखीला खूप राग येतो की कान्हाने चक्क पोट भरून जेवण केलंय आणि ती येथे उपाशी आहे. कान्हा म्हणतो, हे चायनीज ना, चायनीजचा प्रॉब्लेमच आहे. खायला मजा येते आणि नंतर असा त्रास होतो. कान्हा मस्त बेडवर जाऊन बसतो. सखी त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते, अरे तुला काय माणुसकी वगैरे आहे की नाही? येथे मी दिवसभर उपाशी आहे आणि तू चायनीज खाऊन आलाय आणि माझ्यासमोर ढेकर देतोय. कान्हा म्हणतो, हो, तुम्ही ना दिवसभर उपाशी आहे, मग मी सुद्धा दिवसभर उपाशी राहायचं का? तर सखी म्हणते, अरे उपाशी नाही राहायचं, पण कमीत कमी जेवण केलं तर चायनीज तरी नाही खायचं ना. तुला काही बायकोचं कौतुक तरी आहे का? तर कान्हा म्हणतो, बायकोचं कौतुक ना, खूप कौतुक आहे. तुम्हाला काय वाटतं मी बायकोचं कौतुक करू शकत नाही? बायकोचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे खूप शब्द आहेत. शब्द अपुरे पडणार नाही इतके शब्द आहे. माझा शब्दसंग्रह खूप मोठा आहे. तुम्ही माझ्यावर असा अविश्वास ठेवू नका बरं. तर सखी म्हणते, बस झालं बस झालं. तुमच्यासारखे नवरे ना फक्त बायकांचे उपवास घेतात, त्यांच्याकडून पूजा व्रत करून घेतात, पण बायकोसाठी तुम्हाला काही करायला नको. तर कान्हा म्हणतो, आता हे तर खरं आहे की तुम्ही माझ्यासाठी उपवास ठेवलाय, त्याचा मला आनंद झालाय की नवरा म्हणून तुम्ही माझ्यासाठी उपवास ठेवलाय. तर सखी चिडून म्हणते, नाही, मी तुझ्यासाठी उपवास नाही ठेवलाय, मी असं व्रत ठेवायचं म्हणून उपवास ठेवलाय. कान्हा म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी नाही उपवास ठेवला, दुसऱ्या कोणासाठी? सखी चिडून म्हणते, दुसऱ्या कोणासाठी कशाला ठेवेल? तूच माझा नवरा आहे ना, मग मी तुझ्यासाठीच उपवास ठेवणार, दुसऱ्यासाठी का ठेवेल? काही पण बोलतो. आणि मग कान्हा म्हणतो, हो, आत्ता कसं मानलं? माझ्यासाठीच तुम्ही उपवास ठेवलाय. आता बरंच तोंडात आलं जे मनात होतं ते. नाहीतर एवढ्या वेळ नाही नाही म्हणत होतात. सखीला खूप राग येतो आणि सखी बेडवर जाऊन बसते. कान्हा तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि म्हणतो, सखी मॅडम, 12 वाजायला आहे ना, अजून 12 मिनटं बाकी आहेत आणि 12 वाजेनंतरच तुम्ही काहीतरी खाऊ शकता. सखी म्हणते, हो. कान्हा म्हणतो, पण ही 12 मिनटं आहे ना तुम्हाला 12 वर्षांसारखी वाटतील.
असा एक एक सेकंद, एक एक मिनिट, एक एक वर्षासारखा वाटेल. सखी कान्हाकडे रागारागाने पाहते. कान्हा म्हणतो, त्यासाठी ना तुमचं मन डायव्हर्ट करावं लागेल. ह्युमन सायकोलॉजी काय म्हणते माहिती आहे का? माणूस ज्या गोष्टीचा विचार नाही करायचा असं म्हणतो ना, त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करतो. चला आपण एक काम करूया, आपण दोघे ना डान्स करूया. म्हणजे तुमचं मन हे विचलित होईल आणि कधी वेळ जाईल तुमचं तुम्हाला कळणारच नाही. सखी चिडून म्हणते, मला आहे ना तुझ्याबरोबर डान्स नाही करायचा आहे. कान्हा म्हणतो, ठीक आहे, नाही करायचा तर नाही करायचा. आता फक्त 1 मिनिट झाला आहे, अजून 11 मिनटं बाकी आहेत आणि ही 11 मिनटं खूप मोठी असतात. 11 मिनटं जायला खूप वेळ लागेल. तर सखी त्याला म्हणते, 11 मिनटं जायला काहीच वेळ लागत नाही. 11 मिनटं आहे ना अशी अशी निघून जातील. सखी खूप भारी स्टाईल करते आणि कान्हा ही स्टाईल पकडतो आणि म्हणतो, वाट बघा तुमची 11 मिनटं अशी अशी कशी जात आहे. सखी चिडून म्हणते, माझी ॲक्टिंग नाही करायची बरं का. कान्हा म्हणतो, ठीक आहे. आणि मग सखी तशीच फुगून बसते. कान्हा तिच्याकडे पाहून हसतो की 11 मिनटं काही लवकर जाणार नाही आहे आणि सखीचा उपवास काही लवकर संपणार नाही आहे. दुसरीकडे सरकार तिच्या रूममध्ये मस्त दारू पीत बसलेली असते. दिवसभर सखी आणि कान्हाने तिची खूप जिरवली आहे. त्यामुळे सरकार आता दारू पिऊन दिवसभराचा थकवा घालवत असते. मस्त दारू पित असते, निवांत असते. तसंही नंदा नाही आहे, त्यामुळे तिचं डोकं खायला कुणी नाही आहे आणि सरकारच्या रूममध्ये कुणी जातही नाही, ती रिस्क कुणी घेत नाही. त्यामुळे सरकार तिचा मी टाईम मस्त एन्जॉय करत असते, रिलॅक्स असते. आणि तेवढ्यात नंदा तेथे पोहोचते. नंदा ही सुद्धा दारू पित असते. फरक एवढाच आहे की सरकार इंग्लिश पिते आणि ही देशी पित असते. आणि सरकार विचारते, खूप लवकर आवरला यावेळेस तुझा मुंबई दौरा, किती दिवस झाले आलीच नाही तू. तर नंदा सांगते, अगं एवढ्या लवकर येणारच नव्हते, असं वाटलं अजून 2-4 दिवस राहावं, पण तुझी काळजी वाटली ना. मला वाटलं जर मी नाही पोहोचले तर ती सखी तुला पोत्यात भरून येईल कुठेतरी जंगलात सोडून मांजरीसारखं. सरकार नंदाकडे रागारागाने पाहते आणि मग नंदा सरकारविरुद्ध कान्हा आणि सखीने काय केलंय या सगळ्यांचा पाढा वाचून दाखवते आणि म्हणते, सगळ्यात आधी तर त्यांनी तुझा फोटो भिंतीवरून उतरवला. सरकारला हे सगळं आठवतं की कान्हाने कसा तिचा फोटो भिंतीवरून उतरवला आणि सखीचा फोटो लावला होता. मग नंदा तिला सुनावते, त्यानंतर सखीने तुझा आवाज उतरवला. सरकारला आठवतं की जेव्हा मी सखीवर हंटर चालवत होते तेव्हा सखीने हंटर पकडला आणि मला तिच्या पायावर पाडलं. मग नंदा सांगते, आणि मग शेवटी तिने तुझा माज उतरवला. सरकारला आठवतं की सखी रोजच माझा माज उतरवतीये. सरकारला खूप राग येतो. नंदा म्हणते, तुझं आहे ना आता काही खरं राहिलं नाहीये. तू आजपर्यंतचा सगळ्यात मोठा प्लॅन बनवला ती सखी सदनचा गिळण्याचा, पण कान्हा आणि सखीने तुझा प्लॅन तुझ्यावरच उलटवला. हे सगळं मी टी व्हीत पाहिलं ना. सरकारला आठवतं की मीडियावाले घरी आले आणि त्यांच्यासमोर सरकारला कशी शरणागती पत्करावी लागली होती. नंदा सरकारला या सगळ्यांची आठवण करून देते. त्यामुळे सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते आणि इकडे कान्हा सखीला छळत असतो. सखी मॅडम, फक्त 7 मिनटं बाकी आहेत. सखी म्हणते, 7 मिनटं झाली पण. कान्हा म्हणतो, 7 झाली नाही, फक्त 5च झाली. 7-7.5 मिनटं अजून बाकी आहेत आणि ही मिनटं एवढ्या लवकर जाणार नाही आहेत. आणि कान्हा पुन्हा एकदा ढेकर खातो. त्यामुळे सखी खूप चिडते, त्याच्यापासून दूर जाते. कान्हा म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पहा, 7 मिनटं बाकी आहेत आणि जर तुम्ही माझ्याबरोबर डान्स केला तर 7 मिनटं कधी जातील तुमचं तुम्हाला कळणार नाही. पण नाही केला तर तुम्हाला 7 जन्म, 7 वर्ष, 7 महिने किती लागतील हे तुम्ही तुमचं पहा. कारण ही 7 मिनटं तुम्हाला 7 जन्मासारखी वाटतील आणि तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला ही 7 जन्म माझ्याबरोबरच घालावी लागतील. सखी चिडून म्हणते, ठीक आहे, लाव गाणं. हे ऐकून कान्हा खूप खुश होतो आणि मग कान्हा हा सखीचा हात पकडतो आणि एक अतिशय सुंदर तुझी चाल तुरु तुरु हे मराठी गाणं लावतो. सखीचा हात हातात घेऊन कान्हा अतिशय छान डान्स करत असतो. सखीसुद्धा खूप खुश असते. या दोघांचा डान्स खूप भारी असतो. आधी तर दोघे रोमॅन्टिक कपल डान्स करतात, त्यानंतर कान्हा सखीला एक नवीन स्टेप सुचवतो. हे दोघे 30 स्टेप करतात. गाणंसुद्धा खूप छान आहे आणि सखी आणि कान्हा या दोघांचा डान्ससुद्धा खूप छान आहे. सखी खरंच एन्जॉय करत असते. एवढा वेळ कान्हा तिला तेच सांगत होता की चला आपण दोघे डान्स करूया,
पण तोपर्यंत सखीने ऐकलं नाही. आता मात्र सखी एकदम एन्जॉय करत असते. आणि तसं पाहायला गेलं तर या एपिसोडमध्ये हे गाणं 1 मिनिटाच्या वर काही चालत नाही. त्यानंतर कान्हा आणि सखी दोघे एकदम परफेक्ट कपल पोजमध्ये येतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेले असतात. सखी तिचा राग रुसवा सगळं विसरून कान्हाकडे एकटक पाहतच राहते. कान्हा तिच्याकडे पाहत असतो आणि मग कान्हा सखीला आठवण करून देतो. सखी मॅडम, 12 वाजलेत, तुमची 7.5 मिनिटं संपली आहेत. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो. सखी लगेच कानापासून दूर जाते आणि म्हणते, आता मी चालले खायला. सखी तेथून निघून जाते आणि सखीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून कानाही खुश होतो आणि आपण सखीबरोबर डान्स केला ही स्टेप तो पुन्हा एकदा करतो आणि सखीच्याच विचारात गुंग होतो. खूप हसतो, लाजतो आणि खुश असतो. आणि इकडे सरकार ही नंदाला ठणकावून सांगते, सखीचे नव्याचे 9 दिवस संपले आहेत. आजपर्यंत तिने मला खूप छळलंय, पण आता नाही. आता तिचा खेळ संपला. आता मी तिला काही सोडणार नाही. आता पहा मी तिची कशी वाट लावते. तिच्या आईला तरी मी एका दिवसात एका फटक्यात मारलं, पण तिला मी सोडणार नाही. तिला मी हळू 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 रोज रोज मारणार, थोडं थोडं करून मारणार. सरकारसुद्धा पूर्ण नशेत असते आणि हेच सांगते. तर नंदा म्हणते, हट, कोण म्हटलं तिची आई मेली? तिची आई जिवंत आहे. सरकारला असं वाटतं ही बाई दारूच्या नशेत बोलतीये, पण नंदा फुल कॉन्फिडन्समध्ये सांगते, तेजस्विनी जिवंत आहे, तेजस्विनी जिवंत आहे. हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार उठून उभी राहते आणि नंदाला विचारते, अगं जास्त झाली आहे का तुला? एवढी पचत नाही तर पितेस कशाला? तर नंदा चिडून म्हणते, उडाल तुझी दारूची नशा उडली का नाही? हे हे हे. अगं तेजस्विनी जिवंत आहे. मी स्वतः तिला भेटून आली आहे, स्वतः तिला पाहून आले आत्ताच, असं म्हणून नंदा जोर जोरात हसू लागते. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार तिला जाब विचारते, हे सगळं तू दारूच्या नशेत बोलतीये की मला घाबरवायला बोलतीये? खरं खरं सांग. सरकार परत आपल्या खुर्चीवर जाऊन बसते आणि नंदा सांगते, तुला पत्ता सांगू का? पत्ता सांगू का तुला? तेजस्विनी जिवंत आहे, ती मेलेली नाही आहे. मी तिला आत्ताच भेटून आली आहे. आणि हे ऐकून सरकारला जबर धक्का बसतो. म्हणजे आता या नंदाचा प्लॅन नेमका आहे तरी काय तेच कळायला मार्ग नाही आहे. अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. ही नंदा तेथे तेजस्विनीच्या जागेवर कशी पोहोचली ते कळायला मार्ग नाही आहे. आणि जर नंदा आणि तेजस्विनीचा हा प्लॅन असेल तर मग नंदाने सरकारला हे का सांगितलं की तेजस्विनी जिवंत आहे आणि तिचा पत्ता तिला माहिती आहे? आणि आता जर नंदाने सरकारला पत्ता सांगितला तर तेजस्विनीचा पत्ता कट होणार एवढं मात्र खरं. किंवा मग नंदा आणि तेजस्विनीचा हा प्लॅनसुद्धा असू शकतो, जाणून बुजून सरकारला पत्ता सांगायचा आणि तेथे बोलवायचं. आता हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आपल्याला पुढे जाऊनच कळणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे सखी आणि कान्हाचा रोमांस सुरू आहे. दोघे मस्त रोमांस करताय, डान्स करताय. सखीचा वटपौर्णिमेचा उपवाससुद्धा पूर्ण झाला आहे. हे सगळं पाहून भारी वाटलं. आणि इकडे नंदा, तेजस्विनी आणि सरकारची वेगळीच दुनियादारी, त्यांचा वेगळाच लपंडाव सुरू आहे. त्या नेमकं काय करताय ना हे कळायला मार्ग नाही आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण लपंडाव या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी परशुराम आणि मीनाक्षी या दोघांना घेऊन अनाथ आश्रमामध्ये जाईल आणि तेथे असलेल्या मॅडमला सगळे डॉक्युमेंट्स देईल. मग परशुराम म्हणेल की आता आम्ही बाळाला दत्तक घेऊ शकतो ना? परंतु तेव्हा ही बाई या सगळ्यांना जबर धक्का देणार आणि सांगणार, नाही, तुम्ही बाळाला दत्तक घेऊ शकत नाही. सखी, परशुराम आणि मीनाक्षीला जबर धक्का बसेल. सखी विचारेल, पण का? आणि मग ही बाई सांगणार, कारण आम्हाला सरकारचा कॉल आला होता आणि सरकारने सांगितलंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला बाळ दत्तक देऊ शकत नाही. हे ऐकून कान्हा, परशुराम, सखी, मीनाक्षीला खूप वाईट वाटेल. आणि दुसरीकडे सरकार चक्क नंदाच्या डोक्याला बंदूक लावणार आणि तिला विचारेल,
मला त्या तेजस्विनीचा पत्ता सांग, नाहीतर ही बंदूक चालणार आणि तू मरणार. नंदा थरथर कापू लागेल, घाबरणार, गायबाय करणार, मला नको मारू, मला नको मारू. मग नंदा सरकारला तेजस्विनीचा पत्ता सांगेल का? एकतर नंदाला जर तेजस्विनीचा पत्ता सांगायचाच नव्हता, मग तेजस्विनी जिवंत आहे ही गोष्ट तिने सरकारला का सांगितली हेच कळत नाहीये. की नंदाचा प्लॅन नेमका आहे तरी काय, आणि नंदाला सरकारला जाणून बुजून पत्ता सांगायचा आहे की मग तिला पत्ता नाही सांगायचा आहे. दारूच्या नशेत ती चुकून हे सगळं बोलून गेली आहे, हे तर आपल्याला आता पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.